तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे आजचं आपलं हे 57th नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत फोर्स आणि लॉज ऑफ मोशन, म्हणजेच बल आणि काही गतिविषयक नियम। ठीक आहे, थोडासा इझी टॉपिक आहे, फार काही कठीण नाही आहे, पण तरीसुद्धा इकडे प्रश्न कुठे येतात, जे फोर्सचे टाईप्स आपल्याला विचारले जातात ना। ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तो आपल्याला इन डिटेल अभ्यासायचा आहे। त्याच्यानंतर आपण जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो मी तुम्हाला मला वाटतं स्टेट्स ऑफ मॅटरच्या वेळीसुद्धा एक्सप्लेन केलेला होता, आणि जेव्हा आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलेलं होतं ना तेव्हा तिकडे सुद्धा मी इन डिटेल तो एक्सप्लेन केलेला होता। जेव्हा आपण नाही का हे पाहिलेलं होतं नील्स बोहरचं मॉडेल पाहिलेलं होतं तेव्हा आपण ते डिस्कस केलेलं होतं डिटेलमध्ये। सो इथे आधी आपण नेमकं फोर्स म्हणजे काय ते पाहणार आहोत। म्हणजेच थोडक्यात बघा, आधीचं जे लेक्चर होतं त्या आधीच्या लेक्चरमध्ये 56 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की कायनेमॅटिक्सशी रिलेटेड जो स्टडी होता, गतिविषयक जो काही अभ्यास होता, ज्या कन्सेप्ट होत्या त्या सगळ्या आपण तिकडे कव्हर केलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की एखादं ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, हे ऑब्जेक्ट आहे ए, हे ते जर का ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतंय तर याला आपण म्हणजेच काय म्हणतो, याची स्टेट चेंज होतीये आहे, बरोबर। म्हणजे याच्या अवस्थेमध्ये बदल होतोय, हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याच्या अवस्थेत बदल होतोय, ठीक आहे। मग हे जे स्टेट ऑफ चेंज आहे त्याचं रिझन काय आहे, त्याचं कारण नेमकं काय, म्हणजे याच्यामध्येच आपल्याला याचं कारण काय ते अभ्यासायचं आहे, ठीक आहे। म्हणजे ती एखादी वस्तू आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, कोणतेही ऑब्जेक्ट आहे, हे माझ्या हातात असलेलं पेन आहे, ते जर का मी इकडे एखादा सरफेस आहे कन्सिडर करू आपण, एखादा टेबल आहे, त्या टेबलवरून आपण त्याला पुढे ढकलतोय। आता पुढे ढकलतोय म्हणजे त्याची पोझिशन चेंज झाली, म्हणजे ते रेस्ट पोझिशनला होतं, आत्ता हे रेस्ट पोझिशनला आहे, याला मागून आपण फोर्स अप्लाय केला, हे पुढे ढकललं गेलं, त्याची पोझिशन चेंज झाली, म्हणजे ते मोशनमध्ये आहे आता आहे, बरोबर। मग ही पोझिशन चेंज केव्हा झाली, जेव्हा मी त्याला इकडून फोर्स काहीतरी अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, तेव्हा याची पोझिशन चेंज झाली, हे इकडे सरकलं गेलं आहे, बरोबर। मग हे त्याचं रिझन आहे आणि ते रिझनच आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे, ज्याला आपण फोर्स म्हणतोय, आणि ते कशा पद्धतीने मूव्ह होतं, आपण फोर्स कसा अप्लाय करतोय आणि मग त्याच्या मोशनमध्ये किंवा त्याच्या पोझिशनमध्ये बदल कसा होईल हे आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचे। त्यालाच आपण आधी समजून घेऊयात नेमकं फोर्स म्हणजे काय किंवा बल म्हणजे काय, ठीक आहे। म्हणजे आता ते एक्झाम्पल्सच्या थ्रू एक समजून घेऊयात। NCERTमध्ये दिलेलं एक छानसं एक्झाम्पल आहे बघा, एक टेबल आहे, टेबलवरती आपण कोणताही एखादा असा लाकडी ठोकळा ठेवला, ठीक आहे ना। म्हणजे हा समजा आहे तो एक लाकडी ठोकळा जो आहे तो हा आहे, ठीक आहे। याच्या दोन्ही बाजूने आपण याला काय दोरा बांधला आहे, बरोबर। पहिला जो आहे तो आपण इकडून त्याला ओढला, ठीक आहे, राईट साईडनी ओढला, तो राईट साईडला मूव्ह होईल का, कारण त्याच्यावरती फोर्स कुठून ॲक्ट करत होतोय, राईट साईडने, मग तो राईट साईडला ओढला जाईल। पुन्हा रेस्ट पोझिशनला आहे, पुन्हा त्याला आपण लेफ्ट साईडचा स्टिंग ओढला, दोरा ओढला, तो लेफ्ट साईडला गेला आहे, बरोबर। म्हणजे त्याच्यावरती फोर्स या साईडनी आहे, तो तिकडेच काय होईल, तिकडेच तो मूव्ह होणार आहे। आता असं कन्सिडर करूयात आपण की हे ऑब्जेक्ट आहे, त्याचे दोन्ही बाजूला जे दोरे आपण बांधलेले आहेत ते दोन्ही बाजूचे दोरे ओढले तर त्याच्या पोझिशनमध्ये कोणताच बदल होत नाही का, कारण त्यांच्याकडे दोन्हीकडून सारखाच फोर्स लावला जातोय आहे, बरोबर। बल म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूवरती आपण तिच्या पोझिशनमध्ये चेंज करण्यासाठी त्याच्यावर टाकलेलं काहीतरी चेंज व्हावा याच्यासाठी आपण जे काही अप्लाय करतो त्याला आपण फोर्स असं म्हणतो, ठीक आहे। मग हे जे फोर्सेस असतात ना, ते फोर्सेस ॲक्च्युअली इन जनरल नाही का ब्रॉडली क्लासिफाय केलं तर दोन प्रकारचे असतात। पहिला कोणता येतो, कॉन्टॅक्ट फोर्सेस, आणि दुसरे येतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस। कॉन्टॅक्ट आणि दुसरे येतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस। मग यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्टमध्ये कोणते कोणते येतात बघूयात। कॉन्टॅक्ट फोर्समध्ये एक एक्झाम्पल बघूयात आपण। हा एखादा बॉक्स आहे, तो बॉक्स आपल्याला एखादी रफ असा सरफेस आहे, जमीन आहे, पण ती कशी आहे, खडबडीत अशी आहे, प्लेन अशी जमीन नाही आहे, ठीक आहे। आणि हा बॉक्स आहे, तो बॉक्स आपल्याला इकडून इकडे ढकलत न्यायचा आहे, तो बॉक्स आपल्याला इकडून इकडे ढकलत न्यायचा आहे। तर आपल्याला ह्या बॉक्सवरती त्याला किंवा त्याच्यामध्ये त्याच्या रेस्ट पोझिशनमधून त्याला
त्याच्या मोशनमध्ये आणण्यासाठी, त्याची स्थिती बदलण्यासाठी आपल्याला एक ठराविक एवढं त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करावं लागणार आहे, तेवढं त्याला फोर्स द्यावा लागणार आहे, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागणार आहे, तेव्हा ते काय होईल, इकडून मूव्ह होईल. आहे बरोबर. म्हणजेच बघा, हे जर का ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला पुढे मूव्ह करायचं आहे, तर आपण त्याला इकडून काय अप्लाय करतोय, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतोय. आहे बरोबर, ढकलतोय हे आपण त्याला. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ह्याचा जो सरफेस आहे, या बॉक्सचा जो हा सरफेस आहे, त्या बॉक्सच्या सरफेसमध्ये आणि या जी काही जमीन आहे त्या जमिनीचा जो सरफेस आहे त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. म्हणजेच आपण त्यांना म्हणतो घर्षण बल. घर्षण बल. आहे बरोबर. कोणामध्ये असतं, एखादं ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमध्ये आणि तो ज्या सरफेसवरून आपण ओढतोय किंवा ज्या सरफेसवरून आपल्याला त्याची पोझिशन चेंज करायची, त्या सरफेसमध्ये असलेला, दोघांमध्ये असलेला जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स, की जो एक कॉन्टॅक्ट फोर्सचा प्रकार येतो. आहे ना. कॉन्टॅक्ट कशामध्ये आहे, या सरफेसवरती आहे आणि या बॉक्सच्या लोअर सरफेसवरती आहे. त्याच्यानंतरचा दुसऱ्या प्रकारचा फोर्स येतो तो म्हणजे अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स आपण या बॉक्सला, या बॉक्सची पोझिशन चेंज करण्यासाठी त्याच्यावर जो फोर्स अप्लाय करतोय त्याला आपण म्हणतोय अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स. त्याच्यानंतरचा येतो नॉर्मल रिॲक्शन. आता नॉर्मल रिॲक्शन बघू हा आपण. नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणजे आता हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवरती वरून खाली काहीतरी फोर्स टाकलेला आहे म्हणून ते त्याच्यावरती, त्या सरफेसवरती ते ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. पण जेवढा फोर्स हे ऑब्जेक्ट याच्यावरती टाकतं तेवढाच फोर्स ना या सरफेसकडून सुद्धा याच्यावरती टाकला जातो, पण तो परपेंडिक्युलर असतो. तो कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. आणि यालाच आपण परपेंडिक्युलरला आपण नॉर्मल म्हणतो, म्हणून ही झाली नॉर्मल रिॲक्शन फोर्स. कन्सिडर करा की एखादा स्लोपी सरफेस आहे, इन्क्लाइंड सरफेस आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा. आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे. मग हे ऑब्जेक्ट कशा पद्धतीने फोर्स करेल याच्यावरती, या पद्धतीने फोर्स टाकते. आहे बरोबर. इकडून जो काही या सरफेसकडून टाकला जाणारा फोर्स आहे तो सुद्धा कसा असेल, नेहमी परपेंडिक्युलर असेल, नॉर्मल रिॲक्शन असेल. आहे बरोबर. मग हाच असतो आपला तिसऱ्या प्रकारचा फोर्स. ठीक आहे. नंतर अजून बरेच फोर्सेस आहेत, जसं की जर का नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये कोणतं एक्झाम्पल बेस्ट आपण सांगू शकतो, न्यूक्लिअर फोर्सेस. न्यूक्लिअर फोर्सेसमध्ये कोणते येतात माहिती आहे का, हा काय आहे, ॲटम आहे, अणू आहे. बरोबर आहे. हे काय आहे, अणूचं केंद्रक आहे. मग या अणूच्या केंद्रकामध्ये आणि या बाहेर ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन फिरत आहेत त्या इलेक्ट्रॉनमध्ये असलेला जो फोर्स असतो, कारण ते एका ठराविक ऑर्बिटमध्ये आहेत, केंद्रक आणि त्यांच्या केंद्रकाकडे असलेला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यांच्यामध्ये असलेला जो निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये असलेलं जे अट्रॅक्शन आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतोय, न्यूक्लिअर फोर्सेस असं म्हणतोय. आहे बरोबर. नंतर अजून येतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. किंवा मॅग्नेटिक फोर्सेस. दुसरे येतात ते म्हणजे मॅग्नेटिक फोर्सेस. कोणत्या कोणत्या प्रकारचे येतात, एखादा मॅग्नेट आहे, मॅग्नेटसुद्धा एखादं जे काही ठराविक असे कंपाऊंड असतात की ज्यांना स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकतं, अट्रॅक्ट करू शकतं. कोणता फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे. आहे बरोबर. अजून काही प्रकार आहेत जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे नाही का आपण वस्तू वर फेकली तर ती वस्तू त्या वस्तूला पुन्हा खालच्या दिशेने त्याचं जे खाली येते, एखादी वर फेकलेली वस्तू खाली येते का, कारण त्याच्यासाठी कोणता फोर्स कारणीभूत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्व बल कार्यरत असतं, जे ते पृथ्वी किंवा तो जो सरफेस आहे तो त्या वस्तूवरती अप्लाय करतं आणि त्याला पुन्हा खाली खेचून घेतं. ठीक आहे. असे झाले ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे अशा प्रकारचे काही फोर्स आहेत. त्यातल्या त्यात दोन महत्त्वाचे कोणते वाले, ग्रॅव्हिटेशन तर आपण इन डिटेल अभ्यासणारच आहे, पण आत्ता इथे आपल्याला अभ्यासायचं आहे की बॅलन्स्ड फोर्स काय आहे. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे ज्यालाच आपण संतुलित बल असं म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते आहे अनबॅलन्स्ड फोर्स. दुसरं आहे अनबॅलन्स्ड फोर्स.
आता बघा, हा बॅलन्स्ड फोर्स म्हणजे एखादी वस्तू आहे, एखादं कोणतंही ऑब्जेक्ट आहे, ते आत्ता कोणत्या स्टेटला आहे, रेस्ट कंडिशनला आहे, रेस्ट पोझिशनला आहे एखादं ऑब्जेक्ट आहे, बरोबर. तिच्यामध्ये कोणताही बदल होत नाही आहे. आता आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय माहिती आहे का, हे ऑब्जेक्ट आहे, याच्या इकडे एक स्टिंग बांधला, आपण इकडे एक स्टिंग बांधला आहे, बरोबर. दोन्हीकडून आपण याला ओढलं, ठीक आहे, तर याच्या पोझिशनमध्ये बदल होत नाही. जर का दोन्हीकडून सारखं प्रेशर आपण लावलं तर याच्या पोझिशनमध्ये बदल होत नाही. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का, आपण नाही का ते रस्सी खेचवाला वगैरे गेम असतो बघा, तो खेळतो. तिकडेही तेवढेच लोक, इकडेही तेवढेच लोक, दोघांनी तेवढाच फोर्स लावायचा असतो आहे, बरोबर. ती रशी तिथे जो काय असतो ना, तो कोणता असतो, बॅलन्स्ड फोर्स असतो. कधीपर्यंत बॅलन्स्ड फोर्स असतो, जोपर्यंत कोणा एकाकडे ती खेचली जात नाही तोपर्यंत बॅलन्स फोर्स असतो आहे, ठीक. आणि जेव्हा कोणा एकाकडे खेचली जाते म्हणजे कुठल्या तरी एका बाजूचा जो फोर्स आहे तो दुसऱ्यापेक्षा जास्त होऊन जातो, तेव्हा मग त्या प्रकारच्या फोर्सला आपण म्हणतो अनबॅलन्स्ड फोर्स. आणि जेव्हा दुसऱ्या बाजूच्या सगळ्यांचीच काय होते, पोझिशन चेंज होते आहे, बरोबर. तसंच आहे जर का एखादा ब्लॉक आहे, ठीक आहे. आता इथे आपण या ब्लॉकला दोन्ही बाजूनी सारखा फोर्स अप्लाय करतोय. सारखा आहे म्हणजे तो फोर्स कसा आहे, बॅलन्स्ड फोर्स आहे. तो या ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये बदल करतोय का, नाही करत आहे. इकडे फोर्स आहे, हा आहे राईटवाला स्टिंग, हा आहे लेफ्टवाला स्टिंग आहे, बरोबर. राईट साईडनी ओढला, ठीक आहे, कुठल्या बाजूला येईल, राईटला येईल. लेफ्टनी ओढला, कुठे जाईल, लेफ्टला जाईल आहे, बरोबर. म्हणजे कुठल्या तरी एका बाजूचं प्रेशर फोर्स काय आहे, जास्त आहे. आणि अशा प्रकारच्या फोर्सना आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आपला फोर्सचं युनिट काय आहे. फोर्सचं युनिट आहे न्यूटन, युनिट आहे न्यूटन, SI युनिट न्यूटन आहे. आणि CJS सिस्टीममधलं युनिट आहे त्याचं डाईन आहे. CJS युनिट, फोर्स न्यूटन आणि SI युनिट न्यूटन आणि CJS युनिट आहे डाईन हे. क्लिअर. इथंपर्यंत आपण फोर्सेस पाहिले. पुन्हा एकदा बघा, सगळ्यात पहिला जो फोर्स आहे तो आहे, एकदा इनलिस्ट करून घेऊयात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणामध्ये ॲक्ट असतो, की जे काही अर्थ आहे आणि इतर कोणतंही ऑब्जेक्ट या दोघांमध्ये कार्यरत असलेलं जे बल आहे, जो काही ॲक्टिंग फोर्स आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. दुसऱ्या टाईपचं जे आहे तो आहे न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स मी तुम्हाला सांगितलं कोणामध्ये असतो, इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत एका ॲटम्समधले, त्यांच्यामध्ये असलेला जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतोय न्यूक्लिअर फोर्स. नंतरचा आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ते ज्या सरफेसवरून आपण ढकलत नेतोय तो सरफेस तेवढाच उलट आणि अपोजिट फोर्स त्याच्यावरती अप्लाय करतो, त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. हा झाला चौथ्या प्रकारचा फोर्स, ठीक आहे. नंतर आपण पाहिलं ग्रॅव्हिटेशनल झालं, न्यूक्लिअर झालं, फ्रिक्शनल झालं. नंतर आहे बॅलन्स्ड फोर्स, म्हणजेच संतुलित बल आहे, बरोबर. वस्तूची पोझिशन चेंज नाही करायची, तीच ठेवायची आणि तेव्हा जे काही फोर्स अप्लाय होतो त्याला आपण काय म्हणतो, दिशाही नाही बदलत आहे, त्याची वेलॉसिटी नाही बदलत आहे, त्याच्या कशामध्येच चेंज होत नाही आहे, तेव्हा कोणता फोर्स काम करत असतो, बॅलन्स फोर्स काम करत असतो. जेव्हा अनबॅलन्स्ड फोर्स काम करतोय, तेव्हा त्या वस्तूची पोझिशन चेंज होते, तिचे डिरेक्शन चेंज होते, तिच्या वेगामध्ये बदल होतो, तेव्हा कोणता काम करत असतो, अनबॅलन्स्ड फोर्स काम करत असतो. म्हणजे एखाद्या रेस्ट कंडिशनमध्ये असलेल्या, रेस्ट स्टेटमध्ये असलेल्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणण्यासाठी, त्याला गती प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करावा लागतो, ठीक आहे. नंतरचं आपण पाहिलेलं होतं नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन की ज्याच्यामध्ये जेवढा फोर्स ते ऑब्जेक्ट त्या सरफेसवरती अप्लाय करतं, सरफेस परपेंडिक्युलर तेवढाच फोर्स त्या ऑब्जेक्टवरती सुद्धा काय करतं, अप्लाय करतं. हे होते फोर्सेस जे आपण पाहिले. फोर्सचं युनिट आहे SI युनिट आहे न्यूटन, CJS युनिट आहे डाईन. फोर्सचा फॉर्म्युला आपण काय देतो, मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला आपण देतो मास इंटू ॲक्सिलरेशन.
आहे क्लिअर इथंपर्यंत? पुढचा पार्ट आपण बघूयात. पुढचा पार्ट आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे की इनर्शिया काय आहे. इनर्शिया किंवा ज्याला आपण जडत्व असं म्हणतो, ते जडत्व म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन आहे द टेंडन्सी ऑफ ऑब्जेक्ट to remain at rest. The tendency of object to remain at a state of rest. ठीक आहे, at state of rest. इनर्शिया म्हणजे काय माहिती आहे का, मी आहे त्या कंडिशनमध्ये आहे तिथेच ठीक आहे. ठीक आहे ना, म्हणजे काय झालं, इनर्शिया झालं. म्हणजेच याला आपण जडत्व असं म्हणतो. म्हणजे ती रेजिस्ट करते स्वतःची स्टेट चेंज करण्यासाठी. म्हणजे तिला ज्या स्थितीमध्ये ती आहे त्याच स्थितीमध्ये राहायचं असतं. मग तिच्यावर आपण कोणताही फोर्स अप्लाय केला तरीसुद्धा ती त्या फोर्सला रेजिस्ट करते. आणि अशी जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इनर्शिया किंवा जडत्व असं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं नाही समजणार, आपण एक्झाम्पल्सच्या थ्रू समजूयात. यातलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर का सांगितलं थोडक्यात, इन शॉर्ट आपण इनर्शिया कशाला म्हणू शकतो माहिती आहे का, इनॲबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे तिच्याकडे ती क्षमता नाही आहे की ती तिची अवस्था जी आहे ती बदलू शकते. यालाच आपण काय म्हणतोय, इनर्शिया असं म्हणतोय. हे जे इनर्शिया आहे किंवा जडत्व आहे ते 3 प्रकारचं असतं. सगळ्यात पहिलं इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ रेस्ट पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो आहे इनर्शिया ऑफ मोशन. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे इनर्शिया ऑफ डिरेक्शन. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डिरेक्शन. आता याचा अर्थ काय होतो, इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे. कधी जर का मूवीजमध्ये वगैरे पाहिलेलं असेल तर बघा काही असं नाही का, किंवा कधी तुम्ही एखाद्या चॅनल्सवरती वगैरे जे डिस्कवरीवाले वगैरे चॅनल्स असतात ना, किंवा यूट्यूबला काही असे चॅनल्स असतात की ज्याच्यामध्ये थोडेसे फिजिक्सशी रिलेटेड वगैरे त्या कन्सेप्ट नाही का एक्सप्लेन केलेल्या असतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण नाही का मूवीमध्ये बऱ्याचदा एखादा सीन पाहिलेला असेल की अशा एकदम लाल भडक अशा मिरच्या टाकलेल्या असतात एखाद्या कपड्यावरती. आणि तो जर का आपण स्टेबल स्टेटला आहे तर 2 जणांनी पकडलेला आहे ज्या कपड्यावरती तर सुकट टाकलेले आहेत तो. आणि आपण जर का इमिजिएट किंवा थोडक्यात जर का आपण एखादं बेडशीट आहे, ब्लँकेट आहे, ते जर का आपण झाडलं तर त्याच्यावरचे जे काही पार्टिकल्स असतात ना, धुळीचे जे काही कण असतात ते आपल्याला असे सगळे वरती दिसतात आहे ना, बरोबर. म्हणजे ते त्याच स्टेटला राहण्याचा प्रयत्न करतात ज्या रेस्ट स्टेटला आहे तर त्याच. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्टचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं असेल तर आपण जेव्हा प्रवास करतोय, ठीक आहे, आपण प्रवास करताना आत्ता अजून गाडी सुरू झालेली नाही आहे. ठीक आहे, आपण फक्त गाडीत जाऊन बसलेलो आहे. ठीक आहे, आपण बसलेलो आहे ज्या पोझिशनला, गाडी स्टार्ट झाल्यानंतर आपला तोल हा मागे जातो. ऐका हा, याच्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आपला तोल मागे जातो कारण आपण या स्टेटला बसलेलो आहे, बरोबर आहे. ही आपली रेस्ट पोझिशन आहे. इनर्शियामध्ये आहोत आत्ता आपण, आपल्याला जडत्व प्राप्त आहे. गाडी स्टार्ट झाली म्हणजे तिने काय केली, मोशन अक्वायर केली आहे, बरोबर ना. म्हणजे तिला गती मिळाली, ती पुढे एका स्पीडने गेली आणि आपण याच स्टेटला राहण्याचा प्रयत्न करतो. पण ते तसं होत नाही, आपली जी बॉडी आहे ती मागे खेचली जाते आहे, बरोबर. यालाच आपण म्हणतो इनर्शिया ऑफ रेस्ट. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, बसमध्ये बसल्यानंतर बस चालू होते तेव्हा आपण मागच्या बाजूला ढकललं जाणं. इथे इनर्शिया ऑफ मोशन, आता आपण बस चालू झालेली आहे, चालू झाली, ठीक आहे, ज्या ठिकाणी पोचायचं तिथे थांबली बस. ठीक आहे, बसने अचानक ब्रेक मारला. आत्ता आपण जे आहोत ना ते मोशनच्या स्टेटमध्ये आहोत. आत्ता आपल्याला गतीचं जडत्व प्राप्त आहे. ठीक आहे, आता आपल्याला गतीचं जडत्व प्राप्त आहे म्हणजे आपण सुद्धा मोशनमध्ये आहोत, जेवढं त्या बस त्या वेगाने फिरते त्या वेगाने. ठीक आहे, आता समजा आपण चाललेलो आहे, बस सुरू आहे, अचानक बसनी ब्रेक मारला, आपण काय होतो, पुढे ढकललो जातो
आहे, बरोबर का? कारण आपल्याला ती मोशन प्राप्त झालेली असते, ती गती प्राप्त झालेली असते, ठीक आहे की. आणि ती गती जी आहे ती आपली जी काही इनर्शिया आपण ज्याला म्हणतोय, म्हणजे आपण त्या स्टेटमध्ये नाही आहे की आपल्याला आता आपली पोझिशन बदलायची आहे. 2 एक्झाम्पल लक्षात आले का? हे वालं बस सुरू होतानाचं एक्झाम्पल आहे, सुरू नाही आहे, बस सुरू होताना वालं. बस सुरू होताना आपला तोल मागे जाणे आहे, बरोबर. मागच्या बाजूला आपण ढकलले जाणे. इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व, म्हणजेच बस सुरू आहे आणि बसनी ब्रेक मारल्यानंतर म्हणजे बस थांबल्यानंतर आपण पुढे ढकलले जाणे आहे, बरोबर. 2 क्लिअर. इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ रेस्ट. आता इनर्शिया ऑफ डिरेक्शन काय? नंतरचं आहे आपलं इनर्शिया ऑफ डिरेक्शन. आता इथे कन्सिडर करा, म्हणजे दिशेचे जडत्व. आपण बसमधूनच प्रवास करतोय, ठीक आहे, बसचाच प्रवास सुरू आहे आपला. बसमधून प्रवास करतोय, जेव्हा एखादा टर्न येतो, ठीक आहे ना, आपण आत्ता जातोय, सरळमध्ये जातोय, नंतर एखादा जेव्हा टर्न येतो तेव्हा आपण ज्या बाजूनी टर्न आहे त्या बाजूला आपण झुकलो जातो आहे, बरोबर. याला आपण म्हणतो इनर्शिया ऑफ डिरेक्शन, म्हणजे आपल्याला दिशेचं जडत्व प्राप्त असणं, ठीक आहे. एक्झाम्पल पुन्हा बघा. इनर्शिया म्हणजे द टेंडन्सी ऑफ ऑब्जेक्ट टू रिमेन इन स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे त्याच स्टेटला राहण्याची, रेस्ट स्टेटला, तिच्यामध्ये काहीच बदल करण्याची गरज नाही आहे, ते आहे त्या स्टेटमध्ये ठीक आहे. बदल करण्याला काय करते? रेजिस्ट करते. या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इनर्शिया किंवा जडत्व. हे जडत्व असतं 3 प्रकारचं: इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डिरेक्शन. इनर्शिया ऑफ रेस्टचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, झाडावरून फळ खाली पडणं, आपण जर का ते हलवलं तर त्याची पानं हळूहळू खाली पडणं, किंवा अजून आहे आपण बस सुरू होते आणि आपण त्यामध्ये बसलेलो आहे, सुरू होताना आपण मागच्या बाजूला ढकलले जाणे, किंवा अजून तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं नाही का की आपण एखादी ब्लँकेट असेल, बेडशीट असेल, चटई असेल, ती झाडल्याच्या नंतर आपल्याला नाही का ते धुलीचे कण असेच त्याच स्टेटला असलेले दिसतात, ते वालं. इनर्शिया ऑफ मोशन, बस सुरू आहे आणि मग आता थांबतीये, ब्रेक मारलाय, मग आपण पुढे ढकललो जाणे, मागे ढकललो जाणे, इनर्शिया ऑफ रेस्ट, पुढे ढकललं जाणे, इनर्शिया ऑफ मोशन. नंतर आहे इनर्शिया ऑफ डिरेक्शन. एक्झाम्पल तुम्हाला ते मी सांगितलं. आता बघा, पुढचा जो आपला पार्ट आहे तो आहे लॉज ऑफ मोशन, किंवा ज्यांनाच आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं म्हणतो. हे एवढं इझी होतं का? लॉज ऑफ मोशन म्हणजे जी काही ही कन्सेप्ट आली ती लगेच नाही का काहीतरी हे आपल्याला दिसून आलं, अशा पद्धतीने होतं आहे. आणि त्याच्यानंतर तर असं नाही आहे, याच्यामध्ये बरेच गॅलिलिओचं सुद्धा आधीच बरंच असं नाही का याच्यामध्ये रिसर्च आहे, आपल्याला तो NCERTमध्ये दिलेला आहे व्यवस्थित. त्यातला फक्त काही इम्पॉर्टंट टर्म्स लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर का कधी एखादा एक्सपेरिमेंट केलेला असेल बघा, नाही का एखादा बाऊल घ्या, ठीक आहे ना, आणि त्या बाऊलमधून जे काही मार्बल्स असतात किंवा एखादा नाही का एखादा कोणताही असा स्पियर आहे, ठीक आहे, तो स्पियर तुम्ही त्या बाऊलमधून सोडा एका ठराविक उंचीवरून, ठीक आहे. तो स्पियर तुम्ही त्या बाऊलमधून एका ठराविक उंचीनंतर सोडलात ना, तर तो पुन्हा त्या दुसऱ्या बाऊलच्या दुसऱ्या साईडला तेवढ्याच उंचीवर जातो आणि पुन्हा खाली येतो, ठीक आहे ना. हे वाला जो एक्सपेरिमेंट होता ना, तो आय थिंक गॅलिलिओनी केलेला होता, जो त्याच्या मी तुम्हाला ते नोट्समध्ये त्याचे काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे जे स्टेटमेंट आहेत ना ते फक्त लक्षात ठेवा. तो थोडासा फॅक्च्युअल डाटा आहे, 1, 2, 3 स्टेटमेंट आहेत, ते पाठ करावे लागतील. आणि त्याच्यानंतर आले न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. म्हणून आपण इनर्शिया पाहिलं. इनर्शिया लॉज ऑफ मोशनमधला फर्स्ट लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ज्यालाच आपण लॉ ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हणतो. प्रश्न आलेला होता एकदा की न्यूटनचा पहिला नियम हा कशाशी संबंधित आहे? कशाशी? जडत्वाशी संबंधित आहे. एका शब्दातच उत्तर होतं, जडत्वशी आधारित आहे, इनर्शियाशी रिलेटेड आहे. मग कशा पद्धतीने? न्यूटनचा पहिला लॉ काय सांगतो? न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो की एव्हरी ऑब्जेक्ट an object remains in state of rest or of uniform motion until and unless an external
force, external unbalanced force is applied on it. न्यूटनचा फर्स्ट लॉ असं सांगतो की एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट त्याच्या स्टेट ऑफ रेस्टला, त्याच्या त्या स्थिर अवस्थेमध्ये तोपर्यंत राहील जोपर्यंत त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही आहे. म्हणजे हा डस्टर आहे, तो डस्टर या कंडिशनमध्ये आहे, आता रेस्ट कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे, त्याची पोझिशन चेंज झालेली नाही आहे, ज्यालाच आपण म्हणतोय रिमेन्स इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे हे स्टेटला आहे, किंवा एखादं ऑब्जेक्ट जर का मूव्ह करतंय किंवा ते मोशनमध्ये आहे, ते पुढे पुढे चाललंय किंवा कोणतीही त्या डिरेक्शनमध्ये, ते काय आहे, गतिमान आहे. मग गतिमान अवस्थेमध्ये असलेली एखादी वस्तू किंवा एखादी वस्तू की जिला कोणतीच गती प्राप्त नाही आहे, ती तिच्या स्थिर कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे, मग स्थिर कंडिशनमध्ये असलेल्याला आपल्याला मोशनमध्ये आणायचं आहे, तर ते कधीपर्यंत स्थिर असेल, जोपर्यंत आपण याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इकडे जर का दोन्ही बाजूनी ओढलं तर याच्या पोझिशनमध्ये चेंज होणार नाही आहे, मग तो फोर्स कोणता झाला, बॅलन्स फोर्स झाला. एकाच बाजूनी कोणत्या तरी जास्त फोर्स झाला, मग याला आपण म्हणतोय अनबॅलन्स्ड फोर्स, आणि त्यावेळी ते रेस्टला असलेलं ऑब्जेक्ट काय होईल, गतिमान होईल, त्याच्या स्टेट ऑफ मोशनमध्ये येईल. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. पुन्हा एकदा बघा, थोडंसं फास्ट होत असेल तर. मी असं म्हणाले की हे जे ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे ते त्याच्या रेस्ट कंडिशनला आहे, बरोबर आहे. अँड ऑब्जेक्ट रिमेन्स इन स्टेट ऑफ रेस्ट, आत्ता स्टेट ऑफ रेस्टला आहे, बरोबर आहे. अंटिल अँड अनलेस, जोपर्यंत आपण त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही आहे. आता हे स्टेटलाच आहे, आपण इकडे कोणतंही प्रेशर अप्लाय केलेलं नाही आहे, बरोबर. एक्सटर्नल फोर्स कोणताही अप्लाय केलेला नाही आहे. आता याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला, या साईडनी इकडे ओढलं मी याला, तर याच्या पोझिशनमध्ये बदल झाला. म्हणजेच हा झाला न्यूटनचा पहिला लॉ. आहे क्लिअर, सोपं आहे. पुढचं एक आहे ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट आहे, ते काय होतंय, एका ठराविक स्पीडनी गतिमान अवस्थेमध्ये आहे. आता त्याच्या गतिमान अवस्थेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, तरीसुद्धा ते गतिमान कधीपर्यंत असेल, जोपर्यंत आपण त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते ऑब्जेक्ट गतिमान असेल. क्लिअर हा मुद्दा. पहिला न्यूटनचा लॉ आपल्याला हेच सांगतो. ठीक आहे, हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे नाही का, फुटबॉल वगैरे कधीतरी आपण खेळलेलाच असतो स्कूलमध्ये वगैरे, खाली ठेवलेला आहे जमिनीवरती, जोपर्यंत तो त्या रेस्ट कंडिशनला आहे, जोपर्यंत आपण जाऊन त्याच्यावरती लाथ मारत नाही तोपर्यंत तो त्याच्या स्टेट ऑफ मोशनमध्ये येऊन पुढे जात नाही, ढकललेला आहे, बरोबर. म्हणजे आपण त्याच्यावरती लाथ मारतो, म्हणजेच काय करतोय, त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करतोय. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. ठीक आहे, न्यूटनचा पहिला लॉ क्लिअर का आहे, बरोबर. नंतर आपल्याला अभ्यासायचं आहे मोमेंटम म्हणजे काय. मोमेंटमचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. मोमेंटम म्हणजेच संवेग, वेग बदलाचा दर. मोमेंटम म्हणजेच संवेग. ठीक आहे, मोमेंटमचा फॉर्म्युला काय येतो, मोमेंटम आपण डिनोट करतो पी वेक्टर. मोमेंटम आपण डिनोट करतो पी वेक्टर. फॉर्म्युला आपण लिहितो मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी, आणि वेलॉसिटी म्हणजेच वेग, म्हणजेच आपण इथे वस्तुमान गुणिले वेग हा फॉर्म्युला आपण वापरतो. आणि वेग आपल्याला माहिती आहे, वेलॉसिटी कशाशी रिलेटेड असते, वेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड, म्हणजे विस्थापनाशी रिलेटेड असते. आणि विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, की जिला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड सोबतच डिरेक्शन म्हणजेच परिमाणासोबत दिशासुद्धा गरजेची असते. क्लिअर हा मुद्दा. पुढे बघूयात आपण. हे झालं मोमेंटम क्लिअर. मास इंटू वेलॉसिटी लक्षात राहील का. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे हा गुणाकार आहे वस्तुमान आणि वेग या दोघांचा. याच्यावरतीच दुसरा रिलेटेड लॉ आपल्याला बघायचा आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, द
रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, सॉरी आपण मोमेंटम पाहिलं ना, सेकंड लॉ ऑफ मोशन हा मोमेंटमशी रिलेटेड आहे, मोमेंटम संवेगाशी रिलेटेड आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ ए बॉडी इज directly proportional to external unbalanced force applied on it. बघूयात, डिटेलमध्ये डिस्कस करूयात. काय सांगतोय सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा दुसरा गतिविषयक दुसरा नियम काय सांगतो की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडी, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं जे काही त्याच्या मोमेंटममध्ये होणारा बदल आहे, तो मोमेंटममध्ये होणारा बदल जो आहे तो तोपर्यंत, सॉरी एक मिनिट, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडी is directly proportional to external unbalanced force applied on it. म्हणजे जो काही आपण एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करणार आहोत एखाद्या ऑब्जेक्टवरती, त्याच्याशी त्याला डिरेक्टली प्रोपोर्शनल असतं काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. असं नाही समजणार, एक्झाम्पलच्या थ्रू समजूया. कन्सिडर करा, हे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं वस्तुमान किती आहे, m1 एवढं वस्तुमान आहे. ठीक आहे, पुढे आपण याची पोझिशन चेंज केली. इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे गेलं ते, याचं मास झालं m2 एवढं. ठीक आहे ना, सॉरी m1 एवढं मास चेंज नाही होणार, m1 एवढं मास झालं. ठीक आहे, मोमेंटम म्हणजे काय, वेलॉसिटीशी रिलेटेड आहे, बरोबर आहे, मास इंटू वेलॉसिटी. याची सुरुवातीला इनिशियल वेलॉसिटी किती आहे, याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे याचा सुरुवातीचा वेग किती आहे, u एवढा आहे. किती आहे, u. याच ऑब्जेक्टचा जो काही अंतिम वेग आहे, म्हणजेच ज्याला आपण फायनल वेलॉसिटी म्हणतोय, फायनल वेलॉसिटी म्हणजे अंतिम वेग, किती आहे, v एवढा आहे, बरोबर, v एवढा आहे. u आणि v हा काय झाला, अंतिम वेग झाला. मोमेंटम आता आपल्याला काढायचं आहे, याचं मोमेंटम काय येईल, याचं इथे या ठिकाणी म्हणजे इनिशियल वेलॉसिटीला सुरुवातीचा वेग जो u आहे, तेव्हा याचं मोमेंटम काय असेल. इकडे बघा, मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू वेलॉसिटी आहे, बरोबर, म्हणजेच वस्तुमान गुणिले वेग. इनिशियल मोमेंटम किती होईल, इनिशियल मोमेंटम m1 इंटू इनिशियल वेलॉसिटी u. आपल्याला काय काढायचं आहे, बदल काढायचा आहे, रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे बदल किती झाला आहे, बरोबर. हे काय झालं, इनिशियल मोमेंटम म्हणजे आधीचा संवेग, नंतर m1v हे काय झालं, फायनल मोमेंटम, काय झालं, फायनल मोमेंटम. रेट ऑफ चेंज म्हणजे आपण काय करतो, डिवायडेड बाय टी करतो आहे, बरोबर. मग डिवायडेड बाय टी करताना कशातून काय मायनस करतो, फायनल वेलॉसिटी म्हणजेच फायनल मोमेंटम किती आहे, m1v मायनस m1u, हे काय झालं आपलं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम झालं. मग या रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला काय डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजेच आपण डिनोट करतो डिरेक्टली प्रोपोर्शनल टू f. अशा पद्धतीने हा आहे न्यूटनचा सेकंड लॉ. इन शॉर्ट, जर का याला आपण थोडंसं सेपरेट केलं, काय केलं, मास सेम आहे m1 म्हणजे जर का आपण त्याला सेपरेट केलं, m केलं, मग ब्रॅकेटमध्ये काय राहतं, v मायनस u बाय टी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू f आहे, बरोबर. हे क्लिअर झालं इथंपर्यंत सेकंड लॉ ऑफ मोशन.
सेकंड लॉ ऑफ मोशन कशाशी रिलेटेड आहे? मोमेंटमशी रिलेटेड आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग जो काही बदलतोय तो तोपर्यंत तो डिरेक्टली प्रपोर्शनल असतो कशाला? एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्सला डिरेक्टली प्रपोर्शनल असतो. न्यूटनचा सेकंड लॉ. न्यूटनचा थर्ड लॉ तर आपण आधी पण शिकलोय. न्यूटनचा थर्ड लॉ आधीही शिकलोय. कुठे थोडंसं आठवून पहा. जो न्यूटनचा थर्ड लॉ आहे, थर्ड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन आपण इकडे शिकलेलो होतो. जेव्हा मी तुम्हाला साऊंड हा टॉपिक सांगितलेला होता तेव्हा साऊंड हा टॉपिक सांगताना एक PYQ एक्सप्लेन करताना मी तुम्हाला तो सांगितला होता आहे बरोबर. ते सेम आहे. काय कधी आपण नाही का भिंतीवरती बॉल मारतो पुन्हा कॅच करतोय आहे बरोबर. ते आपण काय होतं जेवढ्या फोर्सने आपण तो बॉल त्या भिंतीवरती आपटतो तेवढाच फोर्स, आता लक्ष द्या, ही काय आहे? वॉल आहे, रिजिड वॉल आहे बरोबर. इकडून आपण एखादा बॉल या भिंतीवरती फेकला म्हणजेच या बॉलनी या भिंतीवर मध्ये असलेले जे काही पार्टिकल आहेत किंवा या वॉलवरती काय केलं? फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. एक्स एवढा फोर्स अप्लाय केला कोणी? बॉलनी वॉलवरती आहे बरोबर, भिंतीवरती. तेवढाच फोर्स, एक्स एवढाच फोर्स ती वॉलसुद्धा, ती भिंतसुद्धा त्या बॉलवरती अप्लाय करते आणि म्हणूनच तो तेवढ्याच स्पीडनी काय होतो? परत येतो. तुम्ही बघा आपण जेवढ्या जोरात मारू तेवढ्या जोरात तो स्पीडमध्ये परत येतो आहे बरोबर. आणि हाच आहे न्यूटनचा तिसरा लॉ, इक्वल आणि अपोजिट ॲक्शन आणि रिॲक्शनवाला. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा थर्ड लॉ. ठीक आहे. प्रत्येक ॲक्शनला तेवढीच इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. PYQ आठवत असेल तर बघा, साऊंड या टॉपिकवरती विचारलेला होता की जर का साऊंड वेव्ज असं नव्हतं, हा साऊंड वेव्जच म्हणाले होते की साऊंड वेव्जचे जर का कॉम्प्रेशन एखाद्या रिजिड वॉलवरती गेले तर ते परत कसे फिरतील आहे ना बरोबर. ज्यांना न्यूटनचा तिसरा लॉ माहीत होता ना त्यांचंही आन्सर तेवढं इझिली येतं का? कॉम्प्रेशन म्हणूनच रिपीट होणार. कसं काय? आधीसुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे बघा, ज्यांना आठवत असेल तेव्हा. हे कॉम्प्रेशनने प्रेशर अप्लाय केलं वॉलवरती बरोबर आहे, फोर्स अप्लाय केला. तेवढाच फोर्स वॉलसुद्धा याच्यावरतीच अप्लाय करते म्हणजे ते कॉम्प्रेशन इकडून सुद्धा प्रेशर क्रिएट झालं, फोर्स अप्लाय केला गेला. वॉलवरून सुद्धा फोर्स अप्लाय केला गेला म्हणजे तिथे हाय प्रेशर बेल्ट तयार होतो बरोबर आहे. आणि हाय प्रेशरला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्जमध्ये किंवा साऊंड वेव्जमध्ये काय म्हणतो? कॉम्प्रेशन असं म्हणतो. म्हणजे कॉम्प्रेशन ॲज अ कॉम्प्रेशन म्हणूनच परत येतात विदाऊट एनी चेंज ऑफ फेज. ठीक आहे. पण कॉम्प्रेशन किंवा क्रेस्ट म्हणून रिटर्न येते पण फेज डिफरन्स 180 डिग्री असतो. कोणामध्ये होतं? ट्रान्सवर्स वेव्जमध्ये होतं, लॉन्जिट्युडिनलमध्ये होत नाही. हा डिफरन्स लक्षात ठेवा. मी काय म्हणाले? हे जे होतं ना ते होतं लॉन्जिट्युडिनल वेव्जमध्ये. ठीक आहे. म्हणजेच कॉम्प्रेशन परत आले, रिटर्न आले कॉम्प्रेशन म्हणूनच आहे बरोबर. कोणामध्ये होतं? लॉन्जिट्युडिनल वेव्ज, साऊंड वेव्जमध्ये. पण क्रेस्ट इकडे फेज डिफरन्स किती आहे? इथे फेज डिफरन्स किती आहे? 0चा. फेज डिफरन्स 0. इथे क्रेस्ट जी आहे ती क्रेस्ट म्हणूनच रिटर्न येईल, क्रेस्ट म्हणूनच रिटर्न येईल. पण फेज डिफरन्स कितीचा असेल? फेज डिफरन्स असेल 180 डिग्रीचा. आणि हे कोणामध्ये होतं? ट्रान्सवर्स वेव्जमध्ये होतं. कोणामध्ये होतं? ट्रान्सवर्स वेव्जमध्ये होतं. हा एक डिफरन्स लक्षात ठेवा. क्लिअर आहेत न्यूटनचे तिन्ही लॉ. तिसरा तर अतिशय सोपा आहे. पहिला पण सोपा आहे की जोवर एखादं ऑब्जेक्ट स्थिर आहे किंवा मोशनमध्ये आहे कधीपर्यंत? जोवर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स आपण त्याच्यावर अप्लाय करत नाही आहे तोपर्यंत. तिसरं काय होतं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे डिरेक्टली प्रोपोर्शनल असतं कोणाला? फोर्सला, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्सला. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजेच थोडक्यात न्यूटनचा पहिला लॉ इनर्शियाशी रिलेटेड, इनर्शिया 3 प्रकारची. न्यूटनचा दुसरा लॉ मोमेंटमशी रिलेटेड आणि तिसरा लॉ जो होता तो इक्वल आणि अपोजिट ॲक्शन रिॲक्शनशी रिलेटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम.
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो? मोमेंटम बिफोर कोलिजन is always equal to momentum after collision. Momentum before collision is always equal to momentum after collision किंवा टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. ठीक आहे, म्हणजे कन्सिडर करा एखादा ऑब्जेक्ट आहे, हे दुसरं ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट स्लो चाललं आहे, हे फास्टमध्ये चाललं आहे. ठीक आहे ना. आता दोन्ही एकाच लाईनमध्ये चाललेले आहेत, म्हणजे कधी ना कधी हे जाऊन याच्यावरती काय होणार आहे? आदळणार आहे. आदळले एकमेकांवरती जाऊन म्हणजे काय होतं आहे? कोलिजन होतं आहे बरोबर. टक्कर होती आहे, टक्कर झाली की काय होणार आहेत? सेपरेट होणार आहेत बरोबर. तेवढाच फोर्सनी परत माघारी जाणार आहेत. मग ते आदळतानाचं जेवढं कोलिजन होतं तेवढंच मोमेंटम होतं. ते जेव्हा एकमेकांवरती कोलाईड होत आहेत तेव्हाचं जे मोमेंटम असतं तेवढंच मोमेंटम कोलिजन झाल्यानंतर सुद्धा असतं. ठीक आहे, आणि हेच आपल्याला काय सांगतो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आहे क्लिअर इथंपर्यंत? जर का आपल्याला ते फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर सुरुवातीला याचं किती आहे? m1 एवढं मास आहे. हे स्मॉल आहे, याचं मास किती आहे? m2 एवढं आहे बरोबर आहे. 1 m2 हे त्यांचे मास आहेत, वस्तुमान आहे. आपण मोमेंटमचा फॉर्म्युला काय सांगतो? मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी आहे बरोबर. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे वस्तुमान गुणिले वेग. याचा सुरुवातीचा वस्तुमान m1च राहणार आहे, पण सुरुवातीची जी वेलॉसिटी असेल ती किती असेल? u असेल आहे बरोबर. फायनल वेलॉसिटी म्हणजे आदळल्यानंतर पुढे गेलं आदळलं तेव्हा त्याची वेलॉसिटी किती होईल? v होईल आहे बरोबर. मग हा फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो? त्याचा सुरुवातीचा संवेग म्हणजे m1 v1 इज इक्वल टू m2 v2. म्हणजेच याचं जे काही आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग दोघे कसे असतात? सारखेच असतात जर त्यांच्यावरती कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स कार्यरत नसेल तर. आणि हा जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे तो न्यूटनचा जो तिसरा नियम आहे ना त्या तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. क्लिअर का आहे? तिन्ही पॉईंट आणि हे सगळे लॉज. ठीक आहे, आपण आजच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण मोशनशी रिलेटेड सगळ्या ज्या काही बेसिक टर्म्स होत्या त्या पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ मोशन पाहिलं. फोर्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, त्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यानंतर जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस वगैरे आहेत ना, आपण जेव्हा मॅग्नेटिझम वगैरे अभ्यास होणार तिकडे आपण ते इन डिटेल बघूयात ते फोर्सेस, मॅग्नेटिक फोर्स काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, हा होता लॉज ऑफ मोशनशी रिलेटेड पार्ट. याच्यामधला जो पहिल्या लेक्चरवाला जो पार्ट होता ना ज्याच्यामध्ये आपण सगळ्याचे युनिट्स किंवा फॉर्म्युले वगैरे पाहिलेले होते ते इकडे या टॉपिकवरती अगदी नाही का 1 लाईन टाईपमध्ये क्वेश्चन येतात की न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो, कशामधलं रिलेशन सांगतो, किंवा गतिविषयक समीकरण आहे पहिलं कशामधला संबंध दाखवतं, दुसरं कोणामधला दाखवतं, या टाईपमध्ये. ठीक आहे, थोडंसं PYQ ॲनालिसिस करा. आपण लास्टला ना अगदी प्रत्येक टॉपिक वाईज एक ॲनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे, सो डोंट वरी, ते आपण त्या लेक्चरमध्ये कवर करूयात. याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.